महिलांच्या समस्या सोडवण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही दीपाली वाघमोडे यांनी दिली। आजच्या काळात महिलांना शौचालय उपलब्ध होऊ शकत नसेल तर फार मोठी शोकांतिका आहे। माझ्या प्रभागातील महिलांची स्वच्छतागृहाविना फार कुचंबणा होते। अकलूज नगर परिषदेवर आमची भाजपची सत्ता आल्यास मी पहिल्यांदा महिलांच्या सर्व समस्या सोडवणारे, महिलांच्या हाताला काम मिळवून देणारे, त्यांना आत्मनिर्भर बनवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। महिला सुरक्षित सक्षम असतील तर समाज प्रगती करतो। माझ्या प्रभागासह अकलूज शहरामध्ये लहान मुलांसाठी बाग, बगीचा, नाना नानी पार्क, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, वायफाय सुविधा प्रदान करण्यावर आपला भर राहील, असा मानस आणि आश्वासन दीपाली वाघमोडे यांनी दिलं। 1070 या झोपडपट्टीमधून एक सर्वसाधारण महिला आहे। तिथील काही अडचणी आहेत, महिलांच्या काही गरजा आहेत। तिथे त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही या 6 महिन्यात काहीतरी महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या महिलांना रोजगार मिळावा। महिला इतर सर्व ठिकाणी कामाला जातात, तिथील महिला एकही घरात नाही, सगळ्यांच्या इथे मोलमजुरी करून या महिला जगत आहेत। त्यांसाठी काहीतरी उद्योग असावा। महिला सक्षमीकरणासाठी महिला प्रत्येक कार्यात पुढे यावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। इथले प्रॉब्लेम सगळे महिलांना सॉल्व्ह करावे लागतात। महिला अक्षरशः तिथील एक 10-5 रुपये असे गोळा करून शौचालयाची सुद्धा सुविधा महिला स्वच्छता करून घेतात। तिथील जसे शौचालय झाले तसं एकदाही तिथील म्हणजे तुम्ही नगर परिषदचे म्हणा किंवा अगोदर ग्रामपंचायत जी होती तिथील कोणीही येऊन तिथं बघितलेलं नाही, काही सुविधा केलेल्या नाही। तेथील महिलांना खूप अडचणींना तिथं सामोरं जावं लागतं। पाण्याचा प्रश्न असेल, बोर आहे तिथे, बोरला पण सारखं ती बोर पण बंद पडते, मग तिथील कोणी लक्ष घालत नाही तिथं।